विच वर्ड इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड वर्स्ट. वर्स्ट म्हणजे अधिक वाईट. त्याच्यामध्ये आहे वर्स्ट या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता. तर बेटर अधिक चांगला, वर्स अधिक वाईट, बेस्ट खूपच चांगला आणि बॅड म्हणजे वाईट. बॅड म्हणजे वाईट. तर याच्यामध्ये विरुद्धार्थ शब्द आहे सर्वात वाईट, सर्वात बेस्ट, सर्वात चांगला, वर्स्ट बेस्ट. हे त्याचं उत्तर आहे. तिसरं प्रश्न 15वा. 4 पेयर्स आर गिवन विच 2 पेयर्स आर द करेक्ट पेयर्स ऑफ ऑपोजिट. 4 जोड्या दिल्या आहेत. कोणत्या 2 जोड्या विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. केअरलेस, केअरफुल ही जोडी विरुद्धार्थी आहे. केअरलेस म्हणजे काळजी न करणे, केअरफुल म्हणजे काळजी घेणे. राईप, ग्रीन. राईप कोणत्या 2 जोड्या विरुद्ध शब्दाच्या जोड्या आहेत. तर राईप म्हणजे पिकलेला आणि ग्रीन म्हणजे हिरवा. आणि नाऊ आफ्टर, नाऊ आफ्टर आता नंतर. आणि एव्हरीथिंग नथिंग, एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट काहीच नाही. कोणत्या 2 जोड्या विरुद्धार्थ शब्दाच्या जोड्या आहेत. त्याच्यामध्ये केअरलेस आणि केअरफुल आणि एव्हरीथिंग आणि नथिंग या 2 जोड्या ह्या विरुद्ध अर्थाच्या आहेत. 16 प्रश्न. क्वेश्चन नंबर 16. फाइंड द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द जम्बल्ड लेटर्स. जम्बल लेटर्स म्हणजे काय. सरळ मिसळ केलेल्या अक्षरातून विरुद्धार्थ शब्दाची जोडे शोधा. आता इथं त्याची SORDHAFT असा एक अर्थ नसलेला शब्द दिलेला आहे. त्याच्यामधले असे अक्षरं आपल्याला शोधायचे आहेत की त्याच्यातले असे अक्षरं आपल्याला निवडायचे आहेत की ज्यामुळं शब्द तयार होईल अर्थपूर्ण आणि त्याला विरुद्ध असणारा शब्द त्याच्यामध्ये सापडायचे आपल्याला. तसं HAFT हाफ सॉर्ट हे काही अर्थ नाही याला. डॅश फॉर्ट याला काही हे नाही, हे विरुद्धार्थी नाही आहे. आणि हार्ड सॉफ्ट, हार्ड हा शब्द या SORDHAFT मध्ये हार्ड हा शब्द आहे. अक्षरं आहेत त्याच्यामध्ये आणि सॉफ्टसुद्धा अक्षरं आहेत. म्हणून हार्ड आणि सॉफ्ट ही विरुद्धार्थी. हार्ड म्हणजे कठीण, सॉफ्ट म्हणजे मऊ, खरबड. हार्ड म्हणजे खरबड किंवा मऊ. आणि डाफ्ट आणि रोश ही काही जोडी होत नाही. म्हणून उत्तर आहे हार्ड आणि सॉफ्ट, मऊ आणि खरबडीत. प्रश्न 17वा. फाइंड आउट द सिमिलर मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड ऑफ द सेंटेन्स. वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द शोधा. वाक्यामध्ये जो शब्द अंडरलाईन केलेला आहे किंवा ज्याला रेघ मारलेली आहे त्याच्यासाठी जो शब्द आलेला आहे अंडरलाईन केलेला, त्याच्यासाठी आलेल्या शब्दाला तो शब्द शोधायचा. आपल्याला काय शोधायचा आहे. तो समानार्थी शब्द शोधायचा. त्याचा लुकड आफ्टर जो अंडरलाईन मारलेली त्यालाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. मग द वाक्य काय बघा. द सिस्टर लुकड आफ्टर हर ब्रदर इन ॲब्सेन्स ऑफ हर मदर. द सिस्टर लुकड आफ्टर म्हणजे काळजी घेते किंवा ते सांभाळते. कोण. सिस्टर. हर ब्रदर तिच्या भावाला. इन ॲब्सेन्स अनुपस्थितीत किंवा तिच्या गैरहजेरीत. ऑफ द हर मदर तिच्या आईच्या गैरहजेरीत तिच्या मुलाला भावाचा सांभाळ करते. त्याच्यात पहिलं आहे लुकड ॲट चहाकडे पाहणे नाही. लुकड फॉर चहासाठी पाहणे नाही. वरीड चिंता करते नाही. आणि इथं आहे टूक केअर ऑफ काळजी घेते. हे उत्तर बरोबर आहे. म्हणून पर्याय 4. आता प्रश्न 18वा. चूज 2 ऑपोजिट पेयर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग जम्बल्ड लेटर्स. ते जम्बल्ड म्हणजे सरळ मिसळ म्हणजे कोणते तरी असे अक्षर आपल्याला क्रम ऑर्डरली नसणारे, ऑर्डर नाही त्याला, त्या सिक्वेन्स नाही त्याला, म्हणजे अर्थपूर्ण शब्द नाही असेच अक्षर दिलेले आहेत. सरळ मिसळ अक्षरं. त्याच्यातून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आणि नुसती शब्द तयार करायचे नाहीत तर विरुद्ध शब्दाच्या 2 जोड्या लिहायच्या. आता विरुद्ध अर्थी झाले पाहिजे तयार. तर मग याच्यात काय आहे. TPRONOUIR असे अक्षर असलेले शब्द आहे. त्याच्यातून आपल्याला शब्द पहिला आहे ऑन ऑफ. पण याच्यात ऑन ऑफमध्ये जरी ऑन ऑफ हे जरी विरुद्ध शब्द असले पण ऑन आणि ऑफचे जे अक्षर आहेत
याच्यात डबल एफ नाही आहे, त्याच्यात डबल एफ त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणून ते जोडी होत नाही. नो आणि यस ही विरोधाची जोडी आहे, पण याच्यात वाय कुठं आहे, त्याच्यात वाय अक्षर नाही आहे, म्हणून ती जोडी होत नाही आहे. इन अँड आऊट, हां इन आणि आऊट आहे, कारण या शब्दात TPRONOUR याच्यामध्ये EIN अक्षर आहेत, OUT अक्षर आहेत, म्हणून इन अँड आऊट ही जोडी बरोबर आहे विरोधार्थाची. आणि दुसरी आहे ऑर नॉर. ऑर म्हणजे किंवा, आणि नॉर म्हणजे आणखी नाही असा अर्थ होईल, म्हणून आणखी नाही. तर ऑर नॉर हे दोन जोड्या आपल्याला सापडल्या, म्हणून उत्तर 3 आणि 4 आहे. हे प्रश्न 19वा. चूज द ऑपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइंड वर्ड्स. अधोरेखित केलेल्या शब्दासाठी विरोधार्थी शब्द निवडा. हा 2019ला हा प्रश्न आलेला आहे आपल्याला. तर हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग. हर्क्युलस हा शूर आणि मजबूत होता, धष्टपुष्ट होता. बट हिज एनिमी वॉज. आता जिला अधोरेखित केलं आहे त्याचं काय करायचं, त्याच्यातले विरुद्ध. आता ब्रेवचं विरुद्ध काय असेल आणि स्ट्रॉंगचं विरुद्ध कोणा असेल, तर ते इथं एनिमी वाज शत्रू होता. कसा म्हणजे याच्या विरुद्ध होता, कोणाच्या? हर्क्युलस वाज ब्रेव अँड स्ट्रॉंग. ब्रेव म्हणजे काय? ब्रेव म्हणजे शूर. मग आता डेडली नाही होत नाही. स्ट्रेंथ ते विरुद्ध होत नाही त्याच्या ब्रेवच्या. पण ब्रेवच्या विरुद्ध होतं आहे टिमिड म्हणजे भित्रा, आणि वीक म्हणजे सडपातळ किंवा कमकुवत. म्हणून प्रश्न 3रा, थिन म्हणजे पातळ आणि काइंड म्हणजे दयाळू, ही बी जोडी होत नाही बरं का मुलांना. तर याच्यामध्ये टिमिड अँड वीक म्हणजे सडपातळ किंवा कमकुवत किंवा हडकुळा, आणि टिमिड म्हणजे भित्रा. ब्रेवच्या विरुद्ध टिमिड आणि स्ट्रॉंगच्या विरुद्ध वीक, म्हणून तिथं उत्तर येणार आहे हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज टिमिड अँड वीक. त्याचा शत्रू हा टिमिड आणि वीक होता. 20वा प्रश्न, क्वेश्चन नंबर 20. 4 पेयर्स आर गिवन, विच पेयर इज नॉट पेयर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. या 4 जोड्या दिलेल्या आहेत, कोणती जोडी विरुद्ध शब्दाची जोडी नाही. 2017ला हा प्रश्न आलेला आहे. विरुद्ध नसणारी जोडी लिहायची आपल्याला. आता इनकम्प्लीट अँड कम्प्लीट ही विरुद्धार्थी आहे. पुअर रिच, गरीब श्रीमंत ही बी विरुद्धार्थी आहे. हार्ड इजी ही बी विरुद्ध आहे. पण प्रेस अँड ॲडमायर, प्रेस म्हणजेच प्रशंसा करणे किंवा कौतुक करणे, आणि ॲडमायरसुद्धा प्रशंसा करणे किंवा स्तुती करणे, म्हणून ही जोडी मात्र विरुद्धार्थाची नाही, प्रेस आणि ॲडमायर. म्हणून उत्तर आहे 4. आता 21वं. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग. पुढीलपैकी 2 समानार्थी पर्याय निवडा. 2020ला हा प्रश्न आलेला आहे. चला. डायनोसॉर्स वेअर reptiles. These were many different types of dinosaurs. All dinosaurs did not look. आता were reptiles. Dinosaurs were reptiles. There were many different type of dinosaurs. अनेक प्रकारचे डायनोसॉर्स होते. All dinosaurs did not look. म्हणून सगळे डायनोसॉर्स हे दिसत नव्हते. ऑल डायनोसॉर्स डिड नॉट लुक म्हणजे दिसत नव्हते. कसे दिसत नव्हते? तर सिमिलर नव्हते आणि अलाईक नव्हते, म्हणजे सारखे नव्हते. अलाईक म्हणजे सारखेच आणि सिमिलर म्हणजे सुद्धा सारखेच, म्हणजे डिफरंट. कारण इथं डिड नॉट लुक आले, डिड नॉट आल्यामुळे इथं डिफरंट लिहिता येणार नाही, कारण डिफरंट होते ना. म्हणून डिड नॉट आल्यामुळं इथं डिफरंट येणार नाही. इथं जर नुसतं आलं असतं ऑल डायनोसॉर लुक, डिफरंट आलं असतं मग तिथं, आणि पण इथं डिफरंट येणार नाही. म्हणून सगळे डायनोसॉर्स हे सिमिलर नव्हते आणि अलाईक नव्हते, म्हणून इथं अनलाईक नाही येणार आणि डिफरंट नाही येणार, मग सिमिलर आणि अलाईक येणार. अशा प्रकारे आपला हा धडा 3रा, पार्ट 3रा इंग्लिशचा ऑपोजिट वर्ड्स अँड सिमिलर वर्ड्स हा धडा इथं संपलेला आहे. 21 प्रश्न आपले झालेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण धडा 4था पाहूया इंग्लिशचा. वर्ग 8वा स्कॉलरशिप एक्झाम
गव्हर्मेंटची एक्झाम आहे, त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अक्षर ना अक्षर शब्द न शब्द घेऊ. त्यामुळे मुलांना लक्षात येईल. प्रत्यक्ष पुस्तक घेऊन अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तक मुलांनी समोर ठेवायचं, त्या बोट ठेवून तो धडा वाचाय तो चॅप्टर तो प्रश्न वाचायचा आणि त्याच्यावर अभ्यास करून तो प्रश्न सोडवायचा. आपण इथं थांबू, आता पुढं भेटू पुढच्या व्हिडिओला.